मॅटर मॅटर बॅक टू अवर चॅनल. आता हा पहिला पार्ट आहे स्वयंचाला मनालीचा. तसेच आपले 2-3 पार्ट येतील मॅक्सिमम. तर मी तर ट्राय करेन की कमीत कमी आणायला, पण जास्त मोठे व्लॉग पण नको आपल्याला, त्यामुळे आपण जा कमीत कमी आणू. पण सर्व पहिलं तर गुड मॉर्निंग. आता आपण चाललो 8 वाजता. आपली 9-9:30ची पोचा सांगितलं आहे, पण ट्रेन आधीच 1 तास लेट आहे. तर आम्ही आता इथून आलो पनवेलला बघू. तर त्यासाठी माझी काहीच गर्दी बघा. नवी मुंबई आणि ही डेव्हलप सिटी 0.6 सोड, इथं 0.6 आला आहे. वारंग तुम्हाला काय बोलायचं ह्याच्या मॅनर्स बिनर्स काय मॅनर्सलेस पीपल कुठून कोण चढते काय समजत नाही. आम्ही खूप लवकर पनवेलला पोहोचलो आहे. अजून कुठे काय नाही आणि ट्रेन अजून 1 तास लेट आहे. तो बोलतोय मी दावा ते ऐकत नाही माझं. तेव्हा त्यांना बोलतो दावा तुम्ही आराम करा जाऊन. एक बाई ते सगळ्यांनी आता गेममध्येच पडले. आम्ही पोहोचलो पनवेलला. आता अजून तर आमची गाडी काय आली नाही आहे. आता आपण फक्त नुसतं फिरू शकतो. अजून मित्र पण आपले आले नाहीत. मित्र येतील तेव्हा. आता ही रोहा आले वाटते. तर यानंतर आपली गाडी येणार आहे. त्याला अजून 1 तास आहे. तोपर्यंत आपले हे वारंग तिथं काय करतात त्यांनाच माहिती होताच ना. फायनली चढलो आहे गाडीमध्ये. आता इथून आपली जर्नी चालू आहे. आता सीट बीट भेटले आपल्याला पण मस्तपैकी. कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. काय लपडी आले लपडी. पनीर मसाला आहे. माझं जेवण आहे. 21 5 नंबर आहे वर चिराग 5 व्हायचा गाड्याने अजून 8 दिवस काढायचा. जेवतो जातो वेगळ्या काय नाही. पण आपलं कॉलेजच्या तेवढ्या बॉटल्या भेटल्या कशाला घेऊन जायला रात्री काय भेटलं नाही बाकीचं, पण बॉटल्या तर भेटल्या. त्यामुळे जातोच होतो फुल अंदाज. बॉटल्या काय घेऊन आलो मला भाई. लोक बॉटलीवाला समजायला लागले. बोलतोय भैया 20 का दो. अरे काय चुकी आहे का यार. काय यार कॉलेजसाठी आम्हाला काय करायचं. एवढ्या बॉटल्या घेऊन चालू आहे. सगळे मला काय बोलतो माहिती का काय बोलतात की अरे भैया कितने का रे. आता उठलो आणि जवळजवळ इथे 11 डिग्री सेल्सिअस 11 लिटरली. आपण AC मध्ये पण 18मध्ये झोपतो. किती 18मध्ये. आणि 11मध्ये तर विचार करा किती थंडी आहे. तर हा रेल्वेचा आपला चहा घेऊन आता उठलं नाही. एवढंच फक्त घेऊन आलं आणि बाकी सगळं जॅकेट ह्याच्यामध्ये. आणि आता आम्ही कुठं फक्त अमृतसरला पोहोचणार आहे. अजून खूप वेळ आहे. पण 11 डिग्री सेल्सिअस मग मनाली मायनसमध्ये तर मरणार आहे. मग गरम कपडे आणा त्यासाठीच. जेवण बघा हे मस्तपैकी भाजी तो काहीतरी शिरा काय ते आहे गोड. डाळ तिथं भात आणि यात चपाती आहे. घरच्या जेवणाची आठवण येते जेवण. बसलो आता इथून हॉटेलला चेक इन करणार आणि मग आपण पुढे कंटिन्यू करू. आता जालियनवाला बाग आणि गोल्डन टेम्पल बस आलो. आता जायचं चेंज करूया आणि आता जाऊया आपण. फायनली आलो. आता जाऊया आता डायरेक्ट आपल्या इकडे रूम आहे 505 मध्ये. तर पहिला चेंज करूया नंतर आपण फक्त गोल्डन टेम्पल करणार आहोत. तर त्यामुळे सेट येऊन आईज बघू शकता कसलं भारी हॉटेल आहे. बापरे बाप भारीच भारी. हे बघा निवांत बसायचं. आता आंघोळ मसाला हा आपला आउटफिट आहे. चेक करा. आता आपण जाऊया टेम्पल गोल्डन टेम्पल. आलो टेम्पलला रिलेटिव्हसाठी आणि मस्त तयार झालं. काय का पण टेम्पलला उठा. इथं ही आपली बस आहे. बसमधून जाऊया चला टेम्पलला. असं आहे सगळ्यांनी या हे कंपल्सरी आहे. त्यामुळे हे बघू शकतो. बघू शकता एवढं भारी आहे ना. आणि एकदम भारी जे पण बनवलं एक कडकच बनवलंय. मस्त एकदम.
आता नाहीच भेटणार तुला. चला पटापट जाऊया आता. चालू आपण हॉटेलला जेवायला आता. सगळी पब्लिक चालले परत. आई जेवायसाठी आलो आपण. एवढा मोठा जेवणचा. काही चिकन आहे, चिली आहे, रोटले आहे. मस्त 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 जेवण. 70 जण तर आहे. 70 जण आहेत. मस्त मस्त. कितना रे कितना. गाईज आता जेवण झोपायचं. उद्या जानेवारी बाग वाघा बॉर्डर. बाय बाय. आता आपण आलो. आता आपल्या जानेवारी बाग आहे रोडावर. तर इकडे आपल्याला लंच लागला मस्तपैकी. फ्रूट्स, कॉर्नफ्लेक्स, सगळं ब्रेड बटर, जॅम. इथे इडली सांबार है. इसमें क्या वड़ा, पाट पकौड़ा, पूरी भाजी, पराठा, पोहा, ओके. आपली बस ही आहे. यातून आपण जाणार जालियनवाला बाग. तिथून परत जायचं आहे. हा आपला मस्तपैकी सनराईज. ही लेडीज बस आहे. ही आपली बस. थंडी हवा थंड्याने आम्ही विदाऊट जॅकेट बाहेर आलो. आता चाललो जालियनवाला बाग फिरायला. मला पण बेकार थंडी आहे असं वाटतंय. सगळं जालियनवाला बाग आहे. हवा थोडा सध्या तिथेच ते सगळं जालियनवाला बाग. सकाळी 7ला उघडतं, संध्याकाळी 6ला पण होते. तर तो मध्ये स्मारक आहे वाटतंय. तिथं चालू आहे आम्ही सगळी. हमारे सर है अभी हम लोग जा रहे हैं. बघा हां सस्ता ब्लॉगर. तिथे ती विहीर आहे जिथे त्यांनी उड्या मारल्या होत्या वासाठी गोळ्या. भगतसिंग वगैरे या लोकांनी. त्यामुळे स्पॉट दिसत ना तुम्हाला. ते त्यांच्यावर जे गोळ्या फायरिंग झालं होतं ना ते जे स्पॉट्स आहेत एक एक करून. ते बघा तुम्ही बघू शकता एवढ्या गोळ्या मारल्या. बुलेट्स मारत तुम्ही बघू शकता. काय काय हे वाले वेगळे जरा मार्क्स आहे. हे वाले गन्स इथे पण वेगळे वेगळे मार्क्स आहेत. पैसा उडायचे सगळे जेवढे पैसे आहे त्याला सगळ्याला शॉपिंग करायचे अमृतसरमध्ये. म्हणजे जे आपल्याला मुंबईत नाही भेटत तिथे भेटेल घ्यायचे आपल्याला. आता इथून शॉपिंग करून मग हॉटेलला वाघा बॉर्डर परेड बघायला. चला सेकंड तिकीट आहे आता. इथं आपण बघूया काय काय आपल्याला भेटतं. आपण स्पेशल तिथलं यांचं लस्सी बिस्किट्स फ्राय करू खायसाठी. पण मग काय खायला शॉपिंगला काय भेटतंय का आपल्याला. आपल्या इथे 200, 300, 500 रुपयाला भेटत. तिथे 100-50ला फक्त येतं. त्यामुळे असे पण तुम्ही घेऊ शकता इथे येऊन. पण आता आपण थोडंसं स्टॉल वगैरे अशा टाईपमध्ये काहीतरी बघूया घ्यायला प्रयत्न करूया. इथे तर आपली पब्लिक गेली तिथं काहीतरी घ्यायला. तर हे बघू शकता. पाहिजे या 900 रुपयाला 900 आपण दार मारायची. बाकी तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. चला पोराने चाकू घेतलेत बघा. तू घेतला मस्त नाही मला नको आहे रे पण भारी मस्त आहेत. 900 रुपये. तुम्ही लस्सी नाही पिली तर तुमचा काय फायदा. पटियाला पॅक लस्सी. बाप आहे बाप आहे. लस्सी पाहिजे तर यांचीच पाहिजे. मस्त लस्सी. बाहेर चाराची लस्सी आहे. चाचा लस्सी वाला करके एक नंबर लस्सी. फीडबॅक 50 का. काहीच आता सँडविच जरा खाऊन घेतो. त्याच्या आपण आता वाघा वडा ओपन करायचं आपल्याला. सँडविच बघूया पहिले इथलं असं आहे.
आपण हॉटेलवरनं जेवून वगैरे निघणार वाघा बॉर्डरला. आवाज तुम्हाला काय देणार ना, आवाज खूप जास्त येते नॉईज. काही जरा लंचला आलोय परत. लंचवरून आलो मस्तपैकी तलवार भाला मस्तपैकी जेवून डायरेक्ट आपण ना परेडला वाघा बॉर्डर. ते सगळं जेवण आहे या साईडला मस्तपैकी.